ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार. आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 साली झाला आणि त्या घटनेला 2013मध्ये 150 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं सगळ्या भारतभर रामकृष्ण मठ आणि मिशनच्या सगळ्या केंद्रांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले होते आणि रामकृष्ण मठ पुणेद्वारे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं. आणि ही स्वामीजींची 150वी जन्मतिथी 2011 ते 2015 अशी 4 वर्ष साजरी करण्यात आली. त्यामधला एक कार्यक्रम होता आपला रथयात्रा. हा स्वामी विवेकानंदांचा रथ सगळ्या महाराष्ट्रभर फिरला. त्यानिमित्तानं आपण बरीच पुस्तकं पण छापलेली होती. स्वामीजींचा एक सेट होता विवेक वैभव, युवकांनो घडवा व्यक्तिमत्व दुसरा सेट होता. बरंच काही साहित्य त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवलं आणि स्वामीजींच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण केला आणि सगळ्या भारतामध्ये पण वेगवेगळ्या सेंटरनी वेगवेगळ्या केंद्रांनी प्रचार केलाच. त्यावेळेस आपल्या तरुणांना काहीतरी प्रेरणा मिळावी आणि स्वामीजींचा मेसेज त्यांना संक्षिप्तमध्ये देता यावा, संक्षेपामध्ये देता यावा, यासाठी काय केलं आपण, एक स्वामीजींचे विचार घेऊन एक कविता लिहिली आणि त्या कवितेचे आपण कार्ड छापले आणि ते कार्ड आपण युवकांना वाटले, त्याचे मोठमोठे पोस्टर केले आणि त्या माध्यमातून आपण स्वामीजींच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार केला. तर ती कविता होती, स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला युवक असावा असा. आपण बऱ्याच कॉलेजला मोठमोठे स्पेशल बोर्ड दिले, स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला युवक असावा असा. तर ही कविता त्यानिमित्त मी लिहिलेली होती आणि त्या कवितेला खूपच मागणी होती आणि असे आपण कार्ड छापून घेतलेले होते आणि हे कार्ड पण आपण बऱ्याच युवकांना वाटलेली आहे. तेव्हा आज आपण या स्वामीजींच्या कवितेवरतीच इथे चिंतन करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तेव्हा ही कविता परत आपण एकदा म्हणजे सुरुवातीला ही कविता आपण वाचून घेऊया. ही कविता वाचून आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करू आणि त्यानंतर शेवटी पण ही कविता आपण एकदा बघून घेऊ. तेव्हा ह्या कवितेमध्ये स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला युवक असावा असा. चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियांवर संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचे बळ आहे, सिंहासारखा निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनांपासून मुक्त आहे, जीवनामध्ये शिस्त आहे, प्रेमळ ज्याचा सूर आहे, मानवता हेच कुळ आहे, गुरुजनांचा आदर आहे, पालकांवरती श्रद्धा आहे, दिनदुबळ्यांचा मित्र आहे, सेवेसाठी तत्पर आहे, देवावरती भक्ती आहे, जीवनामध्ये नीती आहे, चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे, तोच आदर्श युवक आहे, तोच आदर्श युवक आहे. तेव्हा स्वामीजींच्या शिकवणीमधले हे आपण 25 मुद्दे घेतलेले आहे आणि त्यांच्या 25 शिकवणुकीवर आधारित आपण ही कविता बनवलेली आहे आणि या कवितेच्या माध्यमातून स्वामीजींचे विचार आपण युवकांपर्यंत पोहोचलेले आहे. तेव्हा आपण आज या कवितेवर थोडं चिंतन करूया. तर पहिले स्वामीजी काय म्हणतात, चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे आणि हृदयामध्ये करुणा आहे. हे पहिले आपले 5 मुद्दे आहे. यामध्ये असे 25 मुद्दे आहेत. तर पहिले 5 काय आहे की चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे,
बुद्धीमध्ये विवेक आहे आणि हृदयामध्ये करुणा आहे. तर ह्या 5 क्वालिटी आपण घेतलेल्या आहे सुरुवातीला. तेव्हा इथे युवक म्हटला की त्याच्या चेहऱ्यावर तेज पाहिजे. जर तो निस्तेज असेल, डल असेल, त्याच्यामध्ये एनर्जी नसेल, त्याला आपण युवक म्हणू का? आता हे शारीरिक नाही, मानसिक स्ट्रेंथ पाहिजे. मनुष्याचं वय कितीही असलं पण जर मनामध्ये उत्साह असेल तर त्याच्या चेहऱ्यावर तेज राहणारच आहे. जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये व्याख्यान द्यायला गेले आणि त्या सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामीजी उभे राहिले 11 सप्टेंबर 1893ला, तेव्हा सगळ्या लोकांनी बघितलं की जणू काही सूर्याचं तेज झळाळत आहे, स्वामीजींच्या चेहऱ्यावर चमकत आहे. आणि थिऑसॉफिकल सोसायटीची जी स्थापन करणारी होती स्थापिका, तिचं नाव होतं ॲनी बेझंट. ती ॲनी बेझंट म्हणते की जेव्हा मी स्वामीजींना ते भाषण करताना बघितलं तर मला वाटलं की जणू पूर्वेकडील सूर्यच तिथे तळपत आहे आणि तो सगळ्या ज्ञानप्रकाश त्यांच्या वाणीद्वारे बाहेर पडला. म्हणजे युवकांच्या चेहऱ्यावर तेज पाहिजे. तो जर निस्तेज असेल तर त्याला आपण युवक म्हणू शकणार नाही. म्हणून नेहमी आपलं तेजस्वी चेहरा पाहिजे. त्यासाठी काही तुम्हाला मेकअप करायची गरज नाही. ते तुमच्या आतली शक्तीच तुमचा चेहरा तेजस्वी करेल. बघा, स्वामीजींनी भारत भ्रमण केलं. कधी त्यांना जेवायला मिळायचं, कधी उपाशी राहायचे. 4 वर्षापर्यंत भारत भ्रमण केलं. एवढे सगळे कष्ट घेतले तरी त्यांच्या चेहऱ्यावर तर तेज मात्र वाढतच गेलं, ते कमी झालं नाही. म्हणून हा पहिला गुण आहे की युवकांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर तेज पाहिजे, देहामध्ये शक्ती पाहिजे. युवक म्हटला की तो बलशाली पाहिजे, सामर्थ्यवान पाहिजे. जर तो दुबळा असेल, डरपोक असेल तर तो कसला युवक? तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले की आज आपल्याला बलशाली युवकांची गरज आहे, आपल्याला सामर्थ्यशाली युवकांची गरज आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी बलशाली युवक निर्माण केले. स्वामीजींनी कितीतरी युवकांना प्रेरणा दिली. सांगितलं की हनुमंताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर शक्ती नसेल तर आपण जीवनामध्ये काय प्राप्त करून घेऊ शकणार? काहीच घेऊ शकत नाही. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणायचे, वी वॉन्ट मसल्स ऑफ आयरन नर्व्स ऑफ स्टील. म्हणजे आमचे पोलादी मसल पाहिजे, नाहीतर मग युवक कसला? तेव्हा पोलादी मसल असलेला युवक स्वामीजींना आवश्यक होता. आणि म्हणून स्ट्रेंथ इज लाईफ अँड विकनेस इज डेथ, स्वामीजी म्हणायचे. सामर्थ्य हे जीवन आहे आणि दुर्बलता हाच मृत्यू आहे. बऱ्याच चुकीच्या गोष्टी आपण करतो, बरीच पापं करतो, बरेचदा पळून जातो. ह्या सगळ्याला कारणीभूत आहे आपली दुर्बलता. म्हणून मित्रांनो, पहिले शक्ती संपन्न करा, पहिले शक्तीची उपासना करा, तुमचं शरीर सुदृढ करा, आशिष्टो बलिष्ठो दृढिष्ठो. तेव्हा जेव्हा तुमच्यामध्ये अशा प्रकारे आशा राहील, शरीरामध्ये सामर्थ्य राहील, दृढ निश्चय राहील, दृढिष्ठो, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं युवक व्हाल. तेव्हा आपल्याला शारीरिक बलाची पण आवश्यकता आहे. त्यासाठी आपण नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. जर आपल्याला शरीर चांगलं कमवायचं असेल तर आपल्याला व्यायाम करावा लागेल, शरीराची काळजी घ्यावी लागेल. कारण ह्या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला ह्या जगामध्ये अनेक गोष्टी प्राप्त करायच्या आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. इवन धर्माची साधना करण्यासाठी सुद्धा आपल्याला सुदृढ शरीराची आवश्यकता आहे, आरोग्य संपन्न शरीराची आवश्यकता आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात की देहामध्ये शक्ती आहे, चेहऱ्यावर तेज आहे आणि मनामध्ये उत्साह आहे. युवक म्हटला की तो उत्साह त्याच्यामध्ये बबलिंग पाहिजे, त्याच्यामधला उत्साह तो उफाळून आला पाहिजे. मी काय करू म्हणजे त्याला कधीही थकवा येता कामा नये. नेहमी कार्य करण्यासाठी उत्साहित.
जसे हनुमानजी रामजीचं काम करण्यासाठी नेहमी उत्साह त्यांच्यामध्ये आहेच, कधीच थकवा नाही, कधीच नाही म्हटलं नाही. किती मोठं काम असो पण आनंदाने त्यांनी पार पाडलं. कशामुळे? प्रचंड उत्साह, इंथुसियाझम. युवक म्हटला की त्याच्यामध्ये उत्साह पाहिजेच. त्याच्यामध्ये उत्साह नसेल, कसं तरी करायचं आहे, टाईमपास करायचा आहे, मला काही ते आवडत नाही, मी काय हे करू शकणार नाही, अशा प्रकारचा जर तो युवक असेल तर त्याला काय आपण युवक म्हणायचं? अरे युवकामध्ये तर 100 माकडाची शक्ती पाहिजे, 100 मरकट. स्वामी म्हणायचे की एक युवक म्हणजे 100 वानरासारखा हे पाहिजे, बलशाली पाहिजे. तेव्हा इथे आपल्याला मनामध्ये पण उत्साह ठेवायचा आहे, कारण शेवटी ही आपल्या मनाची एक क्वालिटी आहे. आपण जर नेहमी डल राहिलो तर आपल्यामध्ये उत्साह राहणार नाही आणि आपण इतरांना पण उत्साहित करू शकणार नाही. आपल्यामध्ये उत्साह असेल, जे काही आपल्या संपर्कामध्ये येतील त्यांचा पण उत्साह वाढेल, ते पण तुमच्यासोबत काम करतील. पण तुमच्यामध्येच उत्साह नाही. आता तुम्ही लीडर आहात, तुम्हाला नेतृत्व करायचं आहे आणि या नेत्यामध्ये उत्साह नाही, तर तो त्यांचे जे फॉलोवर आहे त्यांना कसा उत्साह देणार? शक्य नाही. म्हणून युवकाने मोठमोठ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आहे, त्यासाठी त्याच्यामध्ये उत्साह पाहिजे, काम करण्यासाठी नेहमी तत्पर पाहिजे. जर उत्साह नसेल तर त्याला आपण युवक मानू शकणार नाही. म्हणून मनामध्ये उत्साह आहे आणि बुद्धीमध्ये विवेक आहे. कारण आपण या जगामध्ये राहतो मित्रांनो, इथे चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्याला नेहमीच असणार आहे. हे जग म्हणजे काय, चांगल्या आणि वाईटाचं मिश्रणच आहे. तेव्हा आपल्याला या जगामध्येच राहायचं आहे. पण आपली बुद्धी कशी पाहिजे? आपल्या बुद्धीमध्ये विवेक पाहिजे, डिस्क्रिमिनेशन पाहिजे, दृढनिश्चय पाहिजे. आता आपल्या बुद्धीमध्ये जर विवेक नसेल तर चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्याला कळणारच नाही आणि आपण सगळ्याच गोष्टी करत जाऊ, कारण आपल्या बुद्धीमध्ये ती विवेक शक्ती नाही. आपल्याला कळत नाही की हे चांगलं की वाईट आहे, हा धर्म की अधर्म, हे नैतिक की अनैतिक, हेच आपल्याला कळत नाही. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, एनिथिंग दॅट मेक्स यू वीक, एनिथिंग दॅट मेक्स यू वीक फिजिकली, मेंटली, इंटेलेक्च्युअली अँड स्पिरिच्युअली रिजेक्ट लाईक ए पॉयझन. जे काही तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं दुर्बल करणारं असेल त्याचा विषाप्रमाणे त्याग करा. बघा, लक्षात ठेवा. म्हणजे ह्या जगामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी आहे, पण ज्या गोष्टी तुम्हाला दुर्बल करत असतील, तुमच्या शक्तीचा क्षय होत असेल, अशा गोष्टींचा तुम्ही विषाप्रमाणे त्याग केला पाहिजे. तेवढी बुद्धी तुमच्यामध्ये पाहिजे. आणि या बुद्धीचा विवेक वाढवायचा असेल, आपल्या बुद्धीचं सामर्थ्य वाढवायचं असेल, आपल्या बुद्धीला शक्तिशाली करायचं असेल, तर आपण दररोज गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. 108 वेळा कमीत कमी. 1008 वेळा केला तर चांगलंच आहे, पण 108 वेळा कमीत कमी दररोज विद्यार्थ्यांनी गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. कारण त्या गायत्री मंत्रामध्ये काय म्हटलं आहे? धियो यो नः प्रचोदयात. भगवंता माझ्या बुद्धीला प्रज्वलित कर. धी म्हणजे बुद्धी. धियो यो नः प्रचोदयात, माझ्या बुद्धीला भगवंता प्रज्वलित कर. म्हणून आपण दररोज कमीत कमी 108 वेळा तरी गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. हा वैदिक मंत्र आहे, पॉवरफुल आहे, हा ब्रह्मचर्यांसाठी दिलेला आहे. तेव्हा ह्या मंत्राचा जप केल्यामुळे तुमच्या बुद्धीची शक्ती वाढेल, तुमच्या बुद्धीचं सामर्थ्य वाढेल, तुमच्या बुद्धीमध्ये विवेकशक्ती जागृत होईल, काय वाईट आणि काय चांगलं हे तुम्हाला कळेल. म्हणून मित्रांनो, आपल्या बुद्धीमध्ये विवेक पण पाहिजे. चांगल्या आणि वाईटमधून चांगलं निवडण्याची शक्ती पण आपल्या बुद्धीमध्ये पाहिजे. नाहीतर मग आपण सगळंच काही करणार, त्यामुळे आपलं जीवनच धोक्यामध्ये येणार. तेव्हा बुद्धीमध्ये विवेक पाहिजे. बुद्धीमध्ये विवेक आहे आणि हृदयामध्ये करुणा आहे. जर मनुष्याच्या हृदयामध्ये करुणाच नसेल, जर दयाच नसेल, तर त्याला आपण पशुच म्हणू शकतो, त्याला मनुष्य नाही म्हणू शकत. मनुष्य म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये इतरांसाठी करुणा आहे,
इतरांचे दुःख बघून त्याचं हृदय कळवळते. इतरांना मदत करावी असं त्याला वाटतं. स्वामी विवेकानंद म्हणायचे, आय कॉल मे महात्मा हुज हार्ट्स ब्लीड्स फॉर द पुअर, अदरवाईज हे जे दुरात्मा. स्वामी विवेकानंद काय म्हणतात की ज्याचं हृदय गरिबांसाठी तळमळते, कळवळते, त्यालाच मी महात्मा म्हणतो, अन्यथा तो तर दुरात्माच आहे. म्हणजे बघा, गरिबांसाठी हृदय कळवळते. आपण म्हणतो महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले त्यांना महात्मा का पदवी दिली? कारण त्यांचं हृदय गरिबांसाठी कळवळलं, स्त्रियांसाठी कळवळलं, आणि हे दलित लोकांसाठी त्यांचं हृदय कळवळलं, स्त्रियांसाठी त्यांचं हृदय कळवळलं, म्हणून त्यांना आपण महात्मा म्हणतो, महात्मा गांधी आपण म्हणतो. तेव्हा ज्या लोकांचं हृदय गरिबांसाठी कळवळते, स्वामी विवेकानंदांना आपण महात्म्यापेक्षाही जास्त म्हणू शकतो. कारण स्वामीजीसारखं गरिबांवर प्रेम करणारा दुसरा कोण आहे? तेव्हा इथे आपल्या हृदयामध्ये करुणा पण पाहिजे. इतरांचे दुःख बघून आपलं हृदय द्रवित झालं पाहिजे. स्वामीजींनी भारत भ्रमण केलं, बघितलं काय भारताची अवस्था होती. ते भारतीयांचे दुःख, त्यांचं अज्ञान, त्यांचं दारिद्र्य हे सगळं बघून स्वामींचं हृदय कळवळलं. ते त्या कन्याकुमारीला जाऊन तिथे ध्यानस्थ बसले. त्यांनी भारतभूमीवर ध्यान केलं, भारतातल्या लोकांवर ध्यान केलं. त्यांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांनी मार्ग शोधून काढले. रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना केली. हे सगळं त्यांना करण्याची काय गरज होती? पण त्यांच्या हृदयामध्ये इतरांविषयी करुणा होती, इतरांविषयी प्रेम होतं, दया होती, आणि म्हणून एवढं कार्य ते करू शकले. तेव्हा आपल्या हृदयामध्ये करुणा पण असायला हवी जर आपल्याला आदर्श युवक व्हायचं असेल तर. त्यानंतर मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियांवर संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, तोच आदर्श युवक आहे. तेव्हा मातृभूमीवर प्रेम आहे म्हणजे आपण ह्या देशामध्ये जन्माला आलेलो आहोत. ही आपली मातृभूमी आहे. जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपि गरीयसी. भगवान रामचंद्र काय म्हणतात की जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. ही आपली जन्मभूमी आहे, ही मातृभूमी आहे. आपण या भारतभूमीची संतान आहोत, भारत मातेची संतान आहोत. हा स्वाभिमान आपल्या मनामध्ये नेहमी पाहिजे. आपण काही सामान्य नाही. आपल्याला या भारतभूमीचं महात्म्य माहिती नाही. हा भारत म्हणजे किती महान देश आहे. जरी मधल्या काळामध्ये गुलामगिरीमुळे आपल्याला दारिद्र्य आलेलं असेल, पण एकेकाळी भारत हा सोन्याची चिडिया होता. भारतामध्ये किती ऐश्वर्य होतं, किती सोनं होतं, आणि भारतामध्ये किती शोध लागले. भारताची संस्कृती किती उन्नत होती. अशा या भारतामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत की ज्या भारताने हजारो संत, ऋषी, मुनी, महर्षी निर्माण केले. तेव्हा आपण किती भाग्यवान आहोत. तेव्हा या अशा भारत मातेवर आपण प्रेम करायला नको का? 4 वर्ष अमेरिकेमध्ये व्याख्यानं देऊन स्वामीजी परतले, आणि जेव्हा ते भारतामध्ये आले तेव्हा त्यांच्या एका पाश्चात्य शिष्यांनी विचारलं की स्वामीजी, तुम्ही अमेरिकेमध्ये 4 वर्षापर्यंत एवढं ऐश्वर्य बघितलं, एवढं शिक्षण बघितलं, एवढी भरभराट बघितली, आणि आता तुम्ही भारतामध्ये जाणार, तिथे काय आहे भारतामध्ये? दारिद्र्य, जातीयवाद, अंधविश्वास, स्त्रियांवर अत्याचार, आणि अशा देशामध्ये तुम्ही जाणार, तुम्हाला आता काय वाटतं? तेव्हा स्वामीजी गंभीर झाले आणि म्हणाले, हो, मी भारत सोडला त्यावेळेस मी भारतावर प्रेम केलं, पण आता 4 वर्ष युरोप आणि अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर आता मी माझ्या देशामध्ये परत जात आहे. आता मला भारताची माती पवित्र आहे, भारताचं पाणी पवित्र आहे, भारताची हवा पवित्र आहे. भारत हा ऋषीमुनींचा, साधू महात्म्यांचा देश आहे. ही पुण्यभूमी आहे, हे तीर्थक्षेत्र आहे. After spending 4 years in America and Europe, when I am going back to my country, now the very dust of India is holy to me, the water of India is holy to me, the air of India is holy to me. India is the land of saints and sages. India is the पुण्यभूमी. India is the तीर्थक्षेत्र. बघा स्वामीजी काय म्हणतात. अशा या पुण्यभूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत.
मग अशा देशावर आपण प्रेम करायला नको का? आपल्यामध्ये देशभक्ती असायला नको का? बघा स्वामीजीमध्ये किती देशभक्ती होती. त्याने भारतासाठी किती प्रयत्न केले आणि भारताला आपल्याला महान करायचं आहे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टीनं. कारण भारत जर राहिला नाही तर जगही राहणार नाही. भारताकडे अध्यात्म आहे, धर्म आहे. ह्या वेदांताचा, ह्या धर्माचा आपल्याला सगळीकडे प्रचाराने प्रसार करावा लागेल. त्यासाठी भारताला जिवंत राहणं आवश्यक आहे आणि त्यासाठी युवकांनी समोर यायला पाहिजे. हे कार्य करणार कोण? स्वामीजी युवकांनाच आव्हान करतात की अरे तुम्ही या आणि या भारतभूमीचा संदेश जगाला द्या. आज सगळं जग ज्वालामुखीवर बसलेलं आहे. त्यांना शांती प्रदान कोण करणार? भारतालाच करावं लागणार आहे आणि तेच कार्यसुद्धा तुम्हाला युवकांना करावं लागणार आहे. माय होप लाईज इन द यंगर जनरेशन, द मॉडर्न जनरेशन. आउट ऑफ देम विल कम माय वर्कर्स. स्वामीजी म्हणतात की माझा तुमच्यावर विश्वास आहे, आजच्या तरुण पिढीवर माझा विश्वास आहे. आउट ऑफ देम विल कम माय वर्कर्स अँड दे विल सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ इंडिया लाईक ए लॉयन्स. आणि ते सगळ्या समस्यांचा फडशा पाडतील. तेव्हा आपण त्यासाठी पुढे आलो पाहिजे. जागो उठो हे भारत वीर, ऐसे काम करो धरती पर, ऊंचा रहे भारत का सिर. जल रही है सारी दुनिया, कब तक सोएगा तू वीर. जल रही है सारी दुनिया, कब तक सोएगा तू वीर. भारत के इस धर्म प्रभा को दुनिया में बिखरा दो फिर. भारताच्या ह्या धर्माला, अध्यात्माला, या प्रकाशाला, भारत, भा म्हणजे प्रकाश, जो प्रकाशाचा प्रचार प्रसार करण्यामध्ये रत आहे तो भारत. तेव्हा तुम्ही जा बाहेर आणि ह्या आयडियांचा, विचारांचा प्रचार आणि प्रसार करा. किती वेळ तुम्ही झोपून राहणार? उठा, जागे व्हा. कारण भारत जर वाचला नाही तर जगही वाचणार नाही. म्हणून भारताला राहणं आवश्यक आहे. अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए, तब होगा चारों तरफ में नैतिकता का नाश. कभी न होगा भारत का विनाश. भारताचा कधी विनाश होणार नाही. माय इंडिया, इंडिया इटर्नल. आपला भारत कसा आहे? अमर भारत. माझा भारत अमर भारत. ह्या भारताचा विनाश होणं शक्य नाही. कारण ह्या भारताचा विनाश म्हणजे जगाचा विनाश आहे. तेव्हा भारताला जिवंत राहावं लागणार आहे आणि म्हणून तुम्ही भारतभूमीवर प्रेम केलं पाहिजे आणि हे विचार घेऊन, भारतभूमीचे विचार घेऊन तुम्ही जगामध्ये सर्वत्र प्रचाराने प्रसार केला पाहिजे. म्हणून मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियावर संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे. आपला युवक म्हटला की इंद्रियावर नियंत्रण पाहिजे, नाहीतर मग युवक कसला? अरे तुमच्या इंद्रियाची शक्ती जर तुम्ही सगळी गमावून टाकली तर तुम्ही भविष्यामध्ये भारताला महान करणार कसं? तरुणपणामध्ये सगळी एनर्जी जर निघून गेली तर मग तुम्ही महान होणार कसे? तेव्हा आपल्याला आपल्या इंद्रियाचा संयम करून ती शक्ती एकत्र करायची आहे. आजचा युवक सगळी शक्ती गमावून देत आहे आणि पर्टिक्युलरली विशेष करून ब्रह्मचर्याचं आचरण करणं विद्यार्थ्यांना फार महत्त्वाचं आहे. युवकांनी ब्रह्मचर्याचं पालन केलंच पाहिजे, कारण ती ब्रह्मचर्याची शक्ती आहे. तुमच्यामध्ये ब्रह्मचर्य असेल तर तुमची मेधा नाडी म्हणजे तुमची स्मृतिशक्ती वाढेल, तुमच्या बुद्धीचा विकास होईल, तुमची मेमरी पॉवर वाढेल, तुमची स्मरणशक्ती वाढेल. तेव्हा इथे ब्रह्मचर्य म्हणजेच सगळ्या इंद्रियाचं नियंत्रण आणि ते जर तुम्ही करू शकलात तर तुमच्यामधली शक्ती, अनंत शक्ती प्रगट होईल. बघा स्वामी विवेकानंद काय म्हणतात. डू यू सी, simply by the observance of strict brahmacharya continence, all learning can be mastered in a very short time. One has an unfailing memory of what one hears or knows but once. It is owing to this want of continence that everything is on the brink of ruin in our country. बघा स्वामीजी काय म्हणतात की या ब्रह्मचर्याचं आचरण न केल्यामुळे आम्ही आमचा देशाचा विनाश ओढवलेला आहे. जो ब्रह्मचर्याचं पालन करतो त्याची स्मृतिशक्ती वाढते. एकदा वाचलेलं आणि एकदा ऐकलेलं सगळं काही त्याच्या लक्षात राहू शकते. ह्या ब्रह्मचर्याच्या अभावीच आमच्या देशाचा विनाश झालेला आहे असं स्वामीजी आम्हाला बजावून सांगतात. तेव्हा युवक म्हटला की त्याचं इंद्रियावर नियंत्रण पाहिजेच. त्या इंद्रियावर कंट्रोल नसेल, सर्व शक्ती त्याने गमावून टाकलेली असेल
तर तो एक चांगला गृहस्थ पण होऊ शकणार नाही, कारण गृहस्थ होण्यापूर्वीच सगळी शक्ती गमावून बसलेला आहे. म्हणून मित्रांनो बघा, सगळ्या इंद्रियाचं आपलं नियंत्रण करायचंच आहे आणि त्यामध्ये सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन युवकांना केलंच पाहिजे. त्याशिवाय तुमच्यामधली अनंत शक्ती प्रगट होणार नाही. ती शक्ती तुमच्यामध्येच आहे, पण जोपर्यंत तुम्ही त्या शक्तीचा संग्रह करत नाही तोपर्यंत प्रगट होणार कशी? म्हणून इंद्रियावर संयम आहे. मन ज्याचे स्थिर आहे, मन ज्याचे स्थिर आहे म्हणजे युवकांनी आपलं मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपल्या युवकांचं मन स्थिर नाही. आपल्या युवकांचं मन चंचल आहे, रेस्टलेस आहे. ह्या चंचल मनाद्वारे तुम्ही काहीही प्राप्त करून घेऊ शकत नाही. शेवटी शिक्षण म्हणजे तरी काय? शिक्षण म्हणजे ह्या मनाला वळण लावणं आणि ह्या शिक्षणापासून आपल्याला एकाग्रता शिकता आली पाहिजे. नाहीतर मग ते शिक्षण कसलं? तुमचं मन एकाग्र असेल तर तुम्ही ते ज्ञान लवकर प्राप्त करू शकाल. स्वामी विवेकानंद म्हणतात, टू मी द व्हेरी इसेन्स ऑफ एज्युकेशन इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड अँड नॉट द कलेक्टिंग ऑफ फॅक्ट्स. शिक्षणाचा सार काय आहे? माझ्या मताप्रमाणे शिक्षणाचा सार आहे मनाची एकाग्रता. नुसती माहिती गोळा करणं म्हणजे काही शिक्षण नव्हे, तर मनाच्या एकाग्रतेचं ट्रेनिंग आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून मन ज्याचे स्थिर आहे, जेवढं तुमचं मन स्थिर असेल, जेवढं तुमचं मन शांत असेल, तेवढं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही जगामध्ये महान कार्य करू शकाल. तुम्ही संघर्षामुळे विचलित होणार नाही. तुमचं मन कधीही अशांत होणार नाही. म्हणून युवकांनो, आपल्या मनामध्ये एकाग्रतासुद्धा पाहिजे. त्यासाठी आपण नियमितपणे ध्यानधारणा केली पाहिजे, थोडं ध्यान केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होईल? आपलं मन एकाग्र होईल. चांगली पुस्तकं वाचली पाहिजे. आपले विचार आपण नियंत्रणात ठेवले पाहिजे. बाकीच्या अनावश्यक गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजे की ज्यामुळे आपलं मन चंचल होतं. कारण बऱ्याच गोष्टी या जगामध्ये आपल्याला आकर्षित करतात. पण गांधीजी 3 माकडं लक्षात ठेवा. बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, बुरी है बुराई मेरे दोस्तों. तर वाईट ऐकू नका, चांगलं वाईट बघू नका, वाईट बोलू नका, पण चांगलं ऐका, चांगलं बघा आणि चांगलं बोला. तेव्हा तुमच्या मनामध्ये चांगले संस्कार निर्माण होतील आणि तुम्ही कसे होणार? आदर्श युवक होणार. म्हणून मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, तोच आदर्श युवक आहे. आत्मविश्वास दृढ आहे. तुमच्यामध्ये ट्रिमेंडस कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे की हां मी करू शकतो. अरे मला काय अशक्य आहे? कधी म्हणू नका की मला हे जमणार नाही ते जमणार नाही. नेवर से नो टू एनिथिंग. यू कॅन डू एव्हरीथिंग, स्वामीजी म्हणतात. विश्वास विश्वास विश्वास, स्वतःवर विश्वास आणि देवावर विश्वास हेच महान बनण्याचं रहस्य आहे. फेथ 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 इन वनसेल्फ, फेथ इन गॉड, दिस इज द सिक्रेट ऑफ ग्रेटनेस. तुम्हाला जर महान व्हायचं असेल तर पहिले स्वतःवर विश्वास ठेवा, मग देवावर विश्वास ठेवा. तुमच्यामध्ये सगळी शक्ती आहे, तुम्ही सगळं काही करू शकता, यावर तुमचा विश्वासच नाही. अरे तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे, तुमच्यामध्ये आत्मशक्ती आहे, तुमचा विश्वास आहे का? तुमचा विश्वास नाही. म्हणून तर एवढे दिवस आपल्याला दारिद्र्य भोगावं लागलं, इतके गुलामी भोगावी लागली आपल्याला. का? कारण आपला विश्वासच नाही की आम्ही काहीतरी करून दाखवू शकतो. तेव्हा फेथ 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 इन वनसेल्फ, फेथ इन गॉड, दिस इज द सिक्रेट ऑफ ग्रेटनेस. स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावर पण विश्वास ठेवा. तुम्हाला जर महान व्हायचं असेल जीवनामध्ये तर आत्मविश्वास खूप आवश्यक आहे. कारण तुमच्यामध्ये शक्ती आहे, फक्त विश्वास नसल्यामुळे ती शक्ती प्रगट होऊ शकत नाही. स्वामी विवेकानंद काय म्हणतात? ऑल पॉवर इज विदिन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. बिलीव्ह इन दॅट अँड डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक. तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे. ऑल पॉवर इज विदिन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तुम्ही सगळं काही करू शकता. त्यावर विश्वास ठेवा. बिलीव्ह इन दॅट अँड डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक. आपण दुर्बल आहो असं कधीही म्हणू नका. तुमच्यामधली शक्ती प्रगट करा. म्हणजे आत्मविश्वास पण पाहिजे आणि इच्छाशक्ती प्रबळ आहे. आपल्या मनामध्ये दृढ निश्चय पाहिजे. ट्रिमेंडस विल पॉवर.
हे विल पॉवर असल्याशिवाय आपण महान कार्य करू शकत नाही. मी हे करून दाखवणार म्हणजे दाखवणारच. मी प्रतिज्ञा करतो की मी आजपासून सकाळी 5 वाजता उठणार म्हणजे उठणारच. म्हणजे आपण जर अशा प्रकारे प्रतिज्ञा केली, जर आपल्या मनामध्ये दृढ निश्चय असेल की मी करायचं ठरवलं, माझा प्राण गेला तरी हरकत नाही, पण मी हे करून दाखवणार. जोपर्यंत अशा प्रकारची आपल्या मनामध्ये शक्ती राहत नाही, ट्रिमेंडस इच्छाशक्ती, ट्रिमेंडस विल पॉवर, शरीर गेलं तरी हरकत नाही पण मी माझी प्रतिज्ञा मोडणार नाही. मी जी प्रतिज्ञा केलेली आहे त्या प्रतिज्ञेचं मी पालन करणारच. जेव्हा ज्याच्या मनामध्ये असा दृढनिश्चय असतो तोच जीवनामध्ये आपलं ध्येय प्राप्त करून घेऊ शकतो. काही लोक बरेच प्रतिज्ञा करतात, मध्येच सोडून देतात. ते शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतच नाही, कारण त्यांच्या मनामध्ये दृढ निश्चयच नाही. तेव्हा विल पॉवर पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे, दृढ निश्चय पाहिजे, जेव्हा एकाग्रता पाहिजे. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये येईल तेव्हा तुम्ही आदर्श युवक व्हाल. त्यानंतर धाडसाचे बळ आहे, सिंहासारखा निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनांपासून मुक्त आहे, तोच आदर्श युवक आहे. धाडसाचे बळ आहे म्हणजे साहस पाहिजे, साहस. मोठमोठी आव्हानं तुम्हाला पेलायची आहे. इथे पळून गेल्यानं होणार नाही. तुमच्यामध्ये प्रचंड साहस पाहिजे, धैर्य पाहिजे. हो, किती मोठं संकट येऊ द्या, काही मला घाबरण्याची गरज नाही. जीवनामध्ये संकट येणारच आणि आपल्याला सामना करायचा आहे. स्वामीजी एकदा काशीला होते. ते देवीच्या दर्शनाला गेले. परत येताना काही माकडं त्यांचा पाठलाग करू लागले. स्वामीजी पळत होते. तेव्हा तिथे एक वृद्ध साधू होता. स्वामीजी भागो मत, भागो मत, सामना करो, बंदरों का सामना करो. तर हे शब्द स्वामीजींनी ऐकले. त्यांच्या हाती काठी होती आणि ते पलटले आणि त्या माकडांसमोर काठी धरून उभे राहिले. आता जसे स्वामीजी त्या माकडांचा सामना करू लागले, सगळी माकडं पळून गेली. आणि स्वामीजींनी त्यांच्या न्यूयॉर्कच्या व्याख्यानामध्ये म्हटलं की म्हणजे त्या घटनेपासून मला जीवनामध्ये खूप मोठा धडा शिकायला मिळाला. हे माकडं म्हणजे काय आहे? संकट आहे. हे संकट आपला पाठलाग करतात. आपण त्यांचा धैर्यानं सामना केला पाहिजे. फेस दी ब्रूट्स, फेस दी ब्रूट्स. आपण या माकडांचा सामना केला तर ही सगळी माकडं, संकटरूपी माकडं पळून जातील. त्यासाठी आपल्यामध्ये धाडस पाहिजे. म्हणून धाडसाचे बळ आहे. सिंहासारखा निर्भय आहे, सिंहासारखा निर्भय आहे. सिंह बघा कशाला घाबरत नाही. तो जंगलाचा राजा आहे. कारण त्याला माहिती आहे की मला कोणीही काही करू शकत नाही. इथे आपल्याला घाबरण्याचं काय कारण आहे? आपण काही चोरी केली का? आपण काही वाईट कर्म केलं का? हे नेहमी भीती कशाला? प्रत्येक गोष्टीचं भय. मला नोकरी मिळेल की नाही, माझी नोकरी टिकून राहील की नाही, माझं कसं होईल, माझं भविष्य कसं होईल. अरे एवढं भय कशाला बाळगता? जे व्हायचं ते होईल. तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे का? मग सामर्थ्य तुम्ही सगळं करू शकता. तुम्हाला भयभीत होण्याची गरज काय आहे? आपण घाबरतो. जीवनामध्ये संकट आली की आपण घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, पळून गेल्यामुळे, घाबरून पळून गेल्यामुळे काही तुमच्या समस्या सुटणार नाही. तुम्हाला माहिती आहे ह्या सगळ्या समस्यांचा तुम्हालाच सामना करावा लागणार आहे. दुसरं कोणी येऊन काही तुम्हाला मदत करणार नाही. म्हणून पळवाट कशाला काढता? त्यांचा सामना करा ना. आणि जर तुम्ही सामना केला तर तुम्ही बघा जीवनामध्ये किती पुढे जाल. संघर्ष केल्याशिवाय मनुष्य पुढे जात नाही. जीवनामध्ये जे काही प्राप्त होते आपल्याला ते मेहनतीशिवाय काही मिळत नाही. आपोआप कधी काही कुणाला मिळालं आहे का? तेव्हा इथे भयभीत होऊ नका. इव्हन मृत्यूचा पण सामना करा, मृत्यूला पण भयभीत होऊ नका. कारण तुम्ही आत्मस्वरूप आहात. तुम्हाला मृत्यू आहेच कुठे? तुम्ही अमरच आहात. मग मृत्यूला तरी कशाला घाबरता? स्वामी विवेकानंद म्हणतात, बी नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग, यू विल डू मार्व्हलस वर्क. बी नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग, यू विल डू मार्व्हलस वर्क. द मोमेंट यू फिअर, यू आर नो बडी. ज्या क्षणी तुम्ही भयभीत होता त्या क्षणी तुम्ही काहीच राहत नाही.
तुमची सगळी शक्ती नष्ट होते आणि हे भयच आपल्याला दुर्बल करते. हे भयच आपल्या पापाचं कारण आहे. हे भयच आपल्या समस्यांचं कारण आहे. तेव्हा सिंहासारखे निर्भय व्हा. या सगळ्या प्रकारची भीती सोडून द्या. तुम्हाला भयभीत होण्याची काहीच गरज नाही. म्हणून सिंहासारखा निर्भय आहे. ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे. ध्येय ज्याचे उच्च आहे. जीवनामध्ये नेहमी उच्च ध्येय ठेवा. अरे तुला काय करायचं आहे? मला एक कारकून व्हायचं आहे. अरे हे काही ध्येय झालं? मला एक कारकून व्हायचं आहे. मला एक काय IPS IAS ऑफिसर व्हायचं आहे. अरे असे ध्येय बाळगता कशाला? महान ध्येय बाळगा. मला काहीतरी प्राप्त करून दाखवायचं आहे. मला माझ्या भारताचा उद्धार करायचा आहे. भारताचा विकास करायचा आहे. मी भारतरत्न घेऊन दाखवणार. असे मोठे मोठे स्वप्न तर बघा. अरे तुमचे आदर्श तर महान असू द्या. तुमचं ध्येय तर मोठं असू द्या. हे छोटे छोटे ध्येय कशाला घेता तुम्ही? तुम्ही मोठं ध्येय प्राप्त करून घेऊ शकता. तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून तुमचे ध्येय नेहमी उच्च असले पाहिजे. जे छोटे छोटे ध्येय आपण ठेवू नये. आणि जीवनामध्ये ध्येय तर असलंच पाहिजे. बऱ्याच युवकांच्या जीवनामध्ये ध्येयच नसतं. तुला काय करायचं आहे मला काय माहीत नाही. हां जे येईल ते येईल. हां नोकरी जे मिळाली ते पटवारी झालो, पटवारी मिळेल तर क्लार्क झालो, क्लार्क मिळेल, जे मिळालं ते मी घेऊन घेईल. अरे याला काय जीवन म्हणते का? काही नाही, कसं तरी आपल्याला मॅनेज करायचं आहे. जे काही मिळालं ते घेऊन चालवायची आहे गाडी. असं करून होत नाही युवकांनी. युवकांचे ध्येय उच्च पाहिजे आणि ध्येय जीवनामध्ये पाहिजेच. स्वामी विवेकानंद म्हणतात, इफ a person has ideal in life, he will do 1000 mistakes. But the person who does not have ideal in life, he will make 50,000 mistakes. ज्याच्या जीवनामध्ये ध्येय आहे, ज्याच्या जीवनामध्ये आदर्श आहे, तो 1000 चुका करेल. पण ज्याच्या जीवनामध्ये काहीच आदर्श नाही, काहीच ध्येय नाही, तो 50,000 चुका करेल. A person with an ideal makes 1000 mistakes. A person without an ideal will make 50,000 mistakes. Therefore, it is better to have an ideal in life. Therefore, जीवनामध्ये आदर्श किंवा ध्येय असणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो. म्हणजे ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे आणि सत्य ज्याचा ईश्वर आहे. ट्रूथ इज गॉड. सत्याशी खिलवाड करू नका. सत्य म्हणजे एक मूल्य आहे आणि ते शक्तिशाली मूल्य आहे. सत्याचं आचरण करा. खोटं बोलण्याचा, खोटं वागण्याचा प्रयत्न करू नका. कायावाच्या मनाने सत्याचं आचरण करा. हे सत्य तुम्हाला महान करणार आहे. शेवटी सत्यमेव जयते. जय सत्याचा होतो, असत्याचा कधी जय होत नाही मित्रांनो. तेव्हा सत्यापासून ढळू नका. स्वामी विवेकानंद म्हणतात, ट्रूथ, प्युरिटी अँड अनसेल्फिशनेस, these are the three things. Wherever these three things are present, truth, purity and unselfishness, wherever these three things are present, there is no power below and above the sun to crush the possessor thereof. बघा स्वामीजी काय म्हणतात. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी सत्य, पवित्रता आणि निस्वार्थपरता हे 3 गुण असेल, त्या व्यक्तीला सूर्याच्या खाली किंवा वर कोणतीही शक्ती नाही की त्या व्यक्तीला दाबून टाकू शकेल. बघा ही शक्ती आहे सत्याची. सत्य, पवित्रता आणि निस्वार्थपरता हे 3 गुण जर तुमच्यामध्ये असेल, सगळं जग तुमच्या विरोधामध्ये उभं राहिलं तरी तुम्ही त्यांचा सामना करू शकता. तुमचा कोणीही बालबाका करू शकत नाही. कळलं? ही शक्ती आहे सत्याची. म्हणून इथे म्हटलं आहे की सत्य ज्याचा ईश्वर आहे आणि व्यसनांपासून मुक्त आहे. युवकांच्या जीवनामध्ये व्यसन नको. आपण जर व्यसनाधीन झालो तर काय होईल? आपलं शरीर आणि मन दुर्बल होईल. बरेच युवकांना ड्रग्स आणि ड्रिंकिंगची सवय लागते आणि ते इतके ॲडिक्ट होतात की सोडू शकत नाही. इव्हन इंटरनेटचं व्यसनसुद्धा. रात्रंदिवस ते इंटरनेटसमोर बसून काय काय बघतात. ही सगळी व्यसनं आपल्याला दुर्बल करतात. म्हणून युवक सगळ्या प्रकारच्या व्यसनांपासून मुक्त असला पाहिजे. ह्या वाईट सवयी आपण सोडून दिल्या पाहिजे. आपण चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. जर आपण चांगल्या सवयी लावल्या नाही तर ह्या वाईट सवयी आपल्या जाणार नाही. तेव्हा मित्रांनो, कोणत्याही व्यसनाच्या अधीन होऊ नका. ड्रग असो की ड्रिंकिंग असो की स्मोकिंग असो, कोणत्याही प्रकारचे व्यसन
हे तुम्हाला दुर्बल करणार आहे. हे आपलं शरीर आणि मन नष्ट करून टाकते. मी कितीतरी तरुण बघितले आहे, या ड्रग आणि ड्रिंकिंगच्या आहारी जाऊन त्यांचं जीवन पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. तेव्हा या व्यसनांच्या मागे धावू नका. तुम्हाला जर चांगल्या सवयी लावायच्या असेल, चांगल्या सवयी लावा. आणि जर तुमच्यामध्ये वाईट सवयी असेल, वाईट व्यसनं असेल, लगेच सोडून द्या. त्याच्या आहारी जाऊ नका, त्यांचे शिकार होऊ नका. तुमचं जीवन सगळं नष्ट होईल. नंतर म्हटलं आहे, जीवनामध्ये शिस्त आहे, प्रेमळ ज्याचा सूर आहे, मानवता हेच कुळ आहे, गुरुजनांचा आदर आहे, पालकांवरती श्रद्धा आहे, तोच आदर्श युवक आहे. तर काय आहे पुढल्या 5 क्वालिटी? जीवनामध्ये शिस्त आहे. आपल्या जीवनामध्ये कुठेतरी डिसिप्लिन पाहिजे, शिस्त पाहिजे, नियमितपणा पाहिजे. तुम्ही एक टाईम टेबल करा, तुमचे एक वेळापत्रक करा आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे तुम्ही तुमचं आचरण करा. मी सकाळी 5 वाजता उठणार, मग मी 1 तास व्यायाम करणार, मग मी 1 तास जपध्यान प्रार्थना करणार, ध्यान करणार, मग मी अर्धा तास स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचणार. अशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही शिस्त लावा. म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचं वेळापत्रक ठरवा, त्यानुसार आचरण करा. मग तुम्हाला वेळच कुठे आहे? मग व्यर्थ गमावण्यासाठी तुमच्याकडे वेळच नाही. म्हणजे टाईम मॅनेजमेंट, ह्या वेळेचं आपल्याला कुठेतरी जीवनामध्ये आयोजन करायचं आहे. जर तुम्ही तुमच्या वेळेचा योग्य उपयोग केला नाही, तुम्ही दुरुपयोग केला, तर काय होईल? तुमच्या जीवनामध्ये शिस्त नावाची गोष्ट राहणार नाही. आणि शिस्त नसेल तर तुमचा वेळ वाया जाईल आणि मग तुम्ही नुसता तुमच्या गॉसिपमध्ये गप्पा मारण्यामध्ये वेळ निघून जाईल. कारण शिस्तच नाही. कधी 9 वाजता उठला झोपून, कधी 4 वाजता उठला, कधी सकाळी 10 वाजता जेवला, तर कधी 2 वाजता जेवला, कधी रात्री झोपलाच नाही, दिवसा झोपला. याला काही जीवन नाही म्हणत. जीवनामध्ये आपल्या शिस्त पाहिजे. म्हणजे आपलं जीवन शिस्तबद्ध पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या जीवनामध्ये कुठेतरी टाईम टेबल पाहिजे. त्यानुसार आपण आचरण केलं पाहिजे. म्हणजे वेळेचा आपल्या सदुपयोग होईल, वेळेचा दुरुपयोग होणार नाही. जीवनामध्ये शिस्त आहे, प्रेमळ ज्याचा सूर आहे. तुम्ही इतरांशी बोलताना कसे बोलले पाहिजे? प्रेमळ पाहिजे. तुमची भाषा मधुर पाहिजे, तुम्ही मधुरभाषी पाहिजे. तुम्ही तुमच्या वाणीद्वारे दुसऱ्यांना कष्ट देऊ नका. गीतेमध्ये म्हटलं आहे, अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम च यत् स्वाध्यायाभ्यासनम चैव वाङ्मयम तप उच्यते. ते वाङ्मयम तपस आहे, वाणीचं तप आहे. कुणाचे मन दुखवू नका, कोणालाही टोचून बोलू नका, कोणाची निंदा करू नका, कोणाचा अपमान करू नका, कुणावर रागावून बोलू नका. तर मधुरभाषी व्हा, प्रेमानं बोला, सगळ्यांची हृदय तुम्ही जिंकून घ्या. तुमच्या वाणीद्वारे, तुमच्या शब्दाद्वारे लोकांची मनं आकर्षित करून घ्या. लोकांना दुखवून दूर करू नका. हे पण युवकांमध्ये आवश्यक आहे. म्हणून म्हटलं आहे की प्रेमळ ज्याचा सूर आहे आणि मानवता हेच कुळ आहे. आपलं कुळ एकच आहे. ते कुळ कोणतं आहे? मानवता. मी ब्राह्मण आहे किंवा क्षत्रिय आहे किंवा क्षुद्र आहे, मी हे आहे की मी ते आहे, हे आपण लोकांचं विभाजन करतो. हे तर बरोबर नाही. अरे हा काय? हा दलित आहे. हा काय? हा ब्राह्मण आहे. हा काय? मराठा आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण लोकांना डिवाईड करतो. हा कोण हिंदू आहे, हा कोण आहे मुस्लिम आहे, हा ख्रिश्चन आहे. हे सगळे भेदभाव आपण सोडून दिले पाहिजे. एकच आहे, ती म्हणजे मानवता. ही मानवता एकच आहे, एकच कुळ आहे. मानवता हे एकच कुळ आहे. तेव्हा हे असं डिव्हाइड करू नका, विभाजन करू नका, कोणाचाही द्वेष करू नका. अरे हा काय आहे? हा क्षुद्र आहे. अरे हा काय आहे? हा मुसलमान आहे. अशा प्रकारे भेदभावना किंवा द्वेषभावना बिलकुल मनामध्ये ठेवू नका. युवकांसाठी हे खूप आवश्यक आहे. तेव्हा इथे मानवता हेच आपलं कुळ आहे. मानवता एकच आहे. कुठेही असो, स्त्री असो, पुरुष असो, क्षुद्र असो, ब्राह्मण असो, वैश्य असो किंवा दलित असो, आदिवासी असो, सगळे एकच आहे. मानवता एकच आहे. तेव्हा सगळ्यांची समान बुद्धीनं सेवा करा, भेदभाव ठेवू नका. गुरुजनांचा आदर आहे, पालकांवरती श्रद्धा आहे. आता आपण ज्यांच्याकडून विद्या ग्रहण केली त्यांचा आदर करायला पाहिजे की नाही? पण बरेचदा आपण शिक्षकांचा अपमान करतो, त्यांची टिंगल उडवतो. हे कशामुळे? सिनेमे बघून. आपण सिनेमामध्ये बघतो की त्या शिक्षकांची टिंगल करत आहे, आपणही टिंगल करतो. अरे बाबा, ज्या व्यक्तीने तुला ज्ञान दिलेलं आहे तू त्याचा आभार मानायला पाहिजे,
त्याचं तुझ्यावर केवढं मोठं ऋण आहे, विसरून गेला. आईवडिलांनी तुला लहानाचं मोठं केलं, पालनपोषण केलं, शिक्षण दिलं, एवढं मोठं केलं, आईवडिलांना विसरून गेला. हे योग्य नाही आहे. आपले शास्त्र म्हणतात, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आई वडील आणि शिक्षक यांना देवतुल्य समजा, कारण त्यांच्याकडून तुम्हाला सगळं काही प्राप्त होते. तुम्ही आपोआपच काही मोठे होत नाही. जन्माला आल्याबरोबर तुम्ही काही एकदम ज्ञान प्राप्त करत नाही. आता ह्या लोकांच्या माध्यमातून तुमचा विकास होतो आणि तुम्ही त्यांचाच अनादर करता. आईवडिलांचा आणि शिक्षकांचा कधी अनादर करू नये. ह्या सगळ्यांचा आदर केला पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे, सत्कार केला पाहिजे. हे आपल्या युवकांना बरेचदा कळत नाही. तेव्हा लक्षात ठेवा मित्रांनो, की पालकांवर श्रद्धा आहे, गुरुजनांवर श्रद्धा आहे, तो खरा आदर्श युवक आहे. मग दिंडुबळ्यांचा मित्र आहे, सेवेसाठी तत्पर आहे, देवावरती भक्ती आहे, जीवनामध्ये नीती आहे, चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे, तोच आदर्श युवक आहे. दिंडुबळ्यांचा मित्र आहे. म्हणजे मित्र कुणाचा आहे? श्रीमंताचा मित्र नाही आहे, गुण्यांचा मित्र नाही आहे, दीनदुबळ्यांचा मित्र आहे. कारण त्या दीनदुबळ्यांना तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही जाऊन त्याला मदत केली पाहिजे, त्याच्या हाकेला होकार दिला पाहिजे. आपल्या देशामध्ये किती दीनदुबळे गरीब आहे. तुमचं सामर्थ्य तिथे दाखवायची गरज नाही आहे. तुम्ही शक्तिशाली आहे म्हणून काही दुर्बलावर अत्याचार करायचे नाही आहे. तुमच्यामधली शक्ती आहे त्या दुर्बलांना वर उचलण्यासाठी, त्यांना दाबून टाकण्यासाठी नाही आहे. तुमच्या शक्तीचा वापर त्यांना दाबून टाकण्यामध्ये करू नका, त्यांना वर उचलण्यासाठी करा. तेव्हा तुमच्यामध्ये सगळं असू द्या, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे, धाडस आहे, पण हे सगळं कशासाठी? दीनदुबळ्यांचे तुम्ही मित्र आहात. ह्या दीनदुबळ्यांना तुम्हाला वर उचलायचं आहे. तुम्ही तुमच्या सगळ्या घमेंड दाखवू नका, अभिमान करू नका. ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करा, पण मात्र ज्या लोकांना तुमच्या मदतीची गरज आहे, जे दीन आहे, जे दुर्बल आहे, जे अशिक्षित आहे, जे रोगी आहे, त्यांना मदत करा. तुम्ही त्यांच्यासाठी काही करत नाही, उपयोग काय आहे? तुमच्याकडे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे भगवंताने, पण काय तुम्ही त्या गोष्टीमुळे त्या लोकांना दाबून टाकता, म्हणजे तुम्ही त्यांचा दुरुपयोग करता. ह्या गोष्टी तुमच्याकडे आहे लोकांची पिळवणूक करण्यासाठी नाही आहे, लोकांना मदत करण्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही दीनदुबळ्यांचे मित्र झाले पाहिजे, त्यांचे शत्रू होऊ नका. त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे, त्यांच्यावर अत्याचार करू नका, पण त्यांना मदतीचा हात देऊन वर उचला. हेच तर आपल्या युवकांना करायचं आणि हेच तर आपल्या स्वामीजी सांगतात. तेव्हा दीनदुबळ्यांचा मित्र आहे, सेवेसाठी तत्पर आहे. नुसता मित्र होऊन चालत नाही, सेवा पण केली पाहिजे. नाही तर म्हणतो मी भारतावर प्रेम करतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, नुसतं म्हणल्यानं होते का? आपल्या क्रियेद्वारे आपण दाखवलं पाहिजे, आपल्या कर्तृत्वाद्वारे आपण दाखवलं पाहिजे की आपलं भारतावर प्रेम आहे. तेव्हा इथे आपण सेवेसाठी तत्पर पाहिजे. आपल्यामध्ये सेवेचा भाव कुठेतरी पाहिजे. तुम्ही अधिकारी असाल, तुम्ही कोणतेही काम करत असाल, पण मी भारत मातेचा नौकर आहे. आय एम ए गव्हर्मेंट सर्वंट, आय एम द सर्वंट ऑफ पीपल, आय एम हेअर टू सर्व द पीपल. मी इथे मला ही खुर्ची मिळालेली आहे, मी एक मंत्री आहे, मी एक अधिकारी आहे. हे पद मला मिळालं लोकांची सेवा करण्यासाठी, नुसते काही खिशे भरण्यासाठी नाही मिळालं आहे, नुसता भ्रष्टाचार करण्यासाठी काही मला हे पद मिळालेलं नाही आहे. ही मला मिळालेली खुर्ची ही लोकांचं कल्याण करण्यासाठी मला भगवंताने दिलेली आहे. म्हणून मी माझ्या जे काही माझ्याकडे ज्ञान असेल, शरीर असेल, मन असेल, त्याद्वारे मी लोकांची, माझ्या देशांची सेवा करेल. स्वामी विवेकानंद म्हणतात की जा, गावागावामध्ये जा, घराघरामध्ये जा आणि लोकांची सेवा करा. दे अलोन लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड देन अलाइव्ह. जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थानं जिवंत असतात, बाकी जिवंत असूनही मेल्यासारखेच आहे. उपयोग काय आहे? या स्वामीजींच्या संदेशावरती मी एक छोटीशी कविता लिहिली आहे. ग्राम ग्राम अब निकल पड़ो तुम लेकर स्वामी जी के पताका, परहित में जो प्राण गवाता वही अमर हो जाता. जय विवेकानंद हमारे, जय हो भारत माता. मन में साहस, बाहों में शक्ति,
हृदय बसाओ भारत भक्ति, भूलो नहीं तुम भारतवीर, गरीबों से खून का नाता। जय विवेकानंद हमारे, जय हो भारत माता। रोना नहीं, रोना नहीं अब सोना नहीं, रोना नहीं अब सोना नहीं, अविरत आगे बढ़ जाए सब, अविरत आगे बढ़ जाए सब। डर नहीं है किसी शक्ति का, जब स्वामी जी हमारे नेता। डर नहीं है किसी शक्ती का, जब स्वामी जी हमारे नेता। जय विवेकानंद हमारे, जय हो भारत माता। तर बघा मित्रांनो, आपल्याला गावागावामध्ये जाऊन गरिबांची सेवा करायची आहे। आता आपल्याला रडत बसायला वेळ नाही, झोपायला वेळ नाही, रडत बसून काही आपल्या समस्या दूर होणार नाही। आपलं सामर्थ्य प्रगट केलं पाहिजे, आपण कर्मवीर बनलं पाहिजे। तेव्हा इथे स्वामीजी म्हणतात की तुम्ही देशाची सेवा करा, गरिबांची सेवा करा। दरिद्र देवो भव, मूर्ख देवो भव, रोगी देवो भव। तेव्हा सेवेसाठी तत्पर आहे, देवावरती भक्ती आहे। हे सगळं काही आहे, पण देवावरच भक्ती नाही, काय उपयोग आहे? जर तुमची देवावरती भक्ती नसेल तर अहंकार वाढेल। हे मी केलं, अरे आपण काहीच करत नाही। तो देव कृपा करून आपल्याकडून महान कार्य करून घेतो, आपल्याला महान तो भगवंत करतो। आपण काय आपल्या भरोशावर होऊ शकतो? किती लोक प्रयत्न करतात पण सगळेच काही मोठे होतात। त्या भगवंताची आपल्यावर कृपादृष्टी पण पाहिजे, नाहीतर आपला अहंकार वाढतो। मीच केलं, अरे बाबा तू नाही केलं, ते भगवंतानेच केलेलं आहे। तो भगवंत, त्याला माहिती आहे आपली सृष्टी कशी चालवायची। तुला त्यानं संधी दिलेली आहे चांगलं कर्म करण्याची, तुझं सौभाग्य आहे, हे आपण मानायला पाहिजे। नाही मी भगवंताला वगैरे काही मानत नाही, माझा काही देवावर विश्वास नाही, असं म्हणून चालत नाही। देव तर तुझ्या हृदयामध्ये आहे, तो आपल्याच हृदयात आहे। आता तो जर आपल्या हृदयामध्ये राहून जर आपल्याला प्रेरणा दिली नाही तर आपण काही करू शकतो का? काहीही करू शकत नाही। समजा एक तिथे मेलेला माणूस पडलेला आहे, आता ते शव पडलेला आहे, आता ते शव काही करू शकते का? आतापर्यंत तो मनुष्य एवढं काम करत होता, पण आता तो तिथे शव होऊन पडला आहे, तिथे मृतदेह पडलेला आहे। आता त्या मृतदेहाकडून काही काम होत नाही, म्हणजे त्याच्या मार्फत कोण काम करत होता? तो भगवंत करत होता। आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे म्हणून तर आपण बोलत आहोत, करत आहोत, सगळे कामं करत आहोत। तो या शरीरामधून निघून गेला तर आपल्याला काय कोण महत्त्व देणार आहे? अरे लगेच त्याला घेऊन जा वैकुंठामध्ये, लगेच त्याला तिथे जाळून टाका। म्हणजे तो भगवंत या शरीरामधून बाहेर गेला की आपल्याला घरी पण कोणी ठेवणार नाही। अरे लवकर काढा, याला बाहेर काढा, या मुर्दा घरात कशाला ठेवला, लवकर काढा। म्हणजे आपण जिवंत आहोत कारण आपल्यामध्ये भगवान आहे आणि तो आपल्या हृदयामध्ये राहून सगळं कार्य करून घेत आहे आपल्याकडून। यावर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे। तुम्हाला काही भगवंत फक्त मंदिरामध्ये आहे एवढा विश्वास ठेवायचा नाही, तो कणाकणामध्ये आहे, तो आपल्या हृदयामध्ये पण आहे, तो मंदिरामध्ये पण आहे, तो गरिबांमध्ये पण आहे, तो सगळ्यामध्ये आहे। जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। तुकाराम महाराज म्हणतात, दया करणे पुत्रासी तैसे दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती याची भगवंताच्या मूर्ती। तुकाराम महाराज म्हणतात की किती सांगू, अरे दास आणि दासी त्या भगवंताच्या मूर्ती आहे। तुम्ही तुमच्या मुलाबाळांवर प्रेम करता, पण यांच्यावर प्रेम करा, यांच्यामध्ये पण भगवंतच आहे। तेव्हा बघा की देवावरती तुमचा विश्वास पाहिजे, नाहीतर तुमचा अहंकार वाढेल। मी करतोय तुम्ही असे म्हणाल। भगवंताला तुमची गरज नाही, तुम्ही नसली तरी भगवंताचं कार्य सुरू राहू शकते। तुमच्याद्वारे भगवंत चांगलं काम करून घेत आहे, तुमचं सौभाग्य आहे, तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्हाला भगवंताने संधी दिलेली आहे। अशा भावनेनं सेवा करा। म्हणून देवावरती भक्ती आहे, जीवनामध्ये नीती आहे। आपल्या जीवनामध्ये नीतिमत्ता पण पाहिजे, आपल्या जीवनामध्ये नैतिकता पण पाहिजे। इतर स्त्रियांकडे आपण मातृबोधानं बघितलं पाहिजे। आपल्या बहिणीप्रमाणे, मातेप्रमाणे आपण सगळ्यामध्ये त्या देवीला बघितलं पाहिजे। आपल्या मनामध्ये स्त्रियांविषयी वाईट भावना बिलकुल राहू नये। जे इथे आपल्या जीवनामध्ये नीतिमत्ता पण पाहिजे। त्याच्या जीवनात नीतिमत्ताच नाही आहे, तो प्रामाणिक नाही, तो वेळेवर येत नाही, तो काम चांगलं करत नाही, त्याच्यामध्ये देशाविषयी लोकांविषयी भक्ती नाही आणि तो स्वार्थी आहे। आता जो मनुष्य स्वार्थी आहे तो काय नीतिमत्तेचं आचरण करणार आहे? म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, अनसेल्फिशनेस इज गॉड।
जे निस्वार्थपणा हाच ईश्वर आहे. आणि पुन्हा स्वामीजी म्हणतात, व्हॉट एव्हर इज सेल्फिश इज इमॉरल अँड व्हॉट एव्हर इज अनसेल्फिश इज मॉरल. जे काही स्वार्थपर आहे ते अनैतिक आहे आणि जे काही निस्वार्थपर आहे तेच नैतिक आहे. बघा स्वामीजीने काय सुंदर व्याख्या दिलेली आहे नैतिकतेची. व्हॉट इज मॉरॅलिटी, व्हॉट एव्हर इज अनसेल्फिश इज मॉरल, व्हॉट एव्हर इज सेल्फिश इज इमॉरल. तेव्हा आपल्या जीवनामध्ये नैतिकता पण पाहिजे मित्रांनो. जीवनामध्ये नीती आहे आणि चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे आणि ज्याचं चरित्र शुद्ध आहे, पवित्र आहे, तो कायावाच्या मनाद्वारे चांगलंच करतो, वाणीद्वारे चांगलं बोलतो, मनाद्वारे चांगले विचार करतो आणि शरीराद्वारे चांगले कर्म करतो. आणि यामधून काय होतं, आपलं चरित्र निर्माण होतं. शेवटी चरित्र आपलं कसं निर्माण होणार आहे? आपण जे काही कर्म करतो, जे काही विचार करतो, जे काही आपण बोलतो, ह्या 3 गोष्टी आपल्याकडे आहे, काया वाचा मनसा. या काया वाचा मनानं आपण जे काही चांगलं करतो त्यामुळे आपलं चरित्र निर्माण होते. आणि आपण जर काया वाचा मनानं वाईट करत राहिलो तर काय होईल? आपलं चरित्र वाईट होईल. आपण चरित्रहीन होऊ, आपण चरित्रवान होणार नाही. तेव्हा आपला चरित्रवान व्हायचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म, स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इन्क्रीज, इंटलेक्ट इज एक्सपॅन्डेड अँड बाय विच वन कॅन स्टँड ऑन वन्स ओन फीट. आज आम्हाला अशा शिक्षणाची गरज आहे की ज्यामुळे आमच्या चारित्र्याचं गठन होईल, आमच्या मनाची शक्ती वाढेल, आमची बुद्धी विस्तारित होईल आणि आम्ही आमच्या पायावर उभं राहू शकू, म्हणजे आम्ही स्वावलंबी होऊ. अशा प्रकारच्या शिक्षणाची आज आम्हाला गरज आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म, स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इन्क्रीज, इंटलेक्ट इज एक्सपॅन्डेड अँड बाय विच वन कॅन स्टँड ऑन वन्स ओन फीट. ह्या अशा शिक्षणाची आज आम्हाला गरज आहे मित्रांनो. तेव्हा आपण चारित्र्यवान पण झालं पाहिजे. जेव्हा आपलं चारित्र्य गठन होईल, आपल्या मनाची शक्ती वाढेल, आपल्या बुद्धीचा विकास होईल, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं आदर्श युवक होऊ शकू. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्यामध्ये असेल तर आपण स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला युवक होऊ शकू. कारण स्वामीजींना अशा प्रकारचे युवक पाहिजे होते. युअर कंट्री नीड्स दिस ट्रेमेंडस सॅक्रिफाईस. इट इज द यंग मेन हू विल डू इट. द यंग, द एनर्जेटिक, द वेल बिल्ड, द इंटेलेक्च्युअल, फॉर देम इज द टास्क. आज भारत मातेला बलिदानाची गरज आहे आणि हे बलिदान युवकच करू शकतात. पण युवक कसे पाहिजे? स्ट्रॉंग, इंटेलेक्च्युअल, वेल बिल्ड. त्यांच्यासाठी हे कार्य ठेवलेलं आहे. भारत माँ को आज जरूरत लाखों हजारों नौजवान आए हो जब इस धरती पर, माँ के चरणों में कर दो बलिदान. कायरता और मंद बुद्धि से नहीं बनेगा भारत का काम. भारत माँ को आज जरूरत शूर, वीर और बुद्धिमान. भारत माँ को आज जरूरत शूर, वीर और बुद्धिमान. अशा प्रकारच्या युवकांची भारत मातेला गरज आहे. शूर आहे, वीर आहे, बुद्धिमान आहे, चारित्र्यवान आहे, अशा प्रकारचे युवक भारत मातेला आज हवे आहेत. तेव्हा हे सगळे गुण आपल्यामध्ये जर आले नसेल तर आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तेव्हा कुठे खऱ्या अर्थानं आपण स्वामीजींच्या स्वप्नातले युवक होऊ शकू आणि आपण स्वतःला महान करू आणि आपल्या भारत देशाला पण आपण जगामध्ये महान करू शकू. म्हणून मित्रांनो, युवक असावा असा. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. तुम्हा सगळ्यांना माझा हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. अभी तक आप मराठी कविता सुन रहे थे, उसका हिंदी भी मैंने बनाया है, तो अभी आप हिंदी कविता सुनेंगे. स्वामी विवेकानंद के सपनों का युवक ऐसा हो, मुखमंडल तेजस्वी हो, वाणी ओजस्वी हो, शरीर में शक्ति हो, मन में उत्साह हो, सद्बुद्धि और विवेक हो, हृदय में करुणा हो, मातृभूमि पर प्रेम हो, इंद्रियों पर संयम हो, मन जिसका स्थिर हो, आत्मविश्वास दृढ़ हो, इच्छा शक्ति प्रबल हो, साहसी शूरवीर हो, सिंह जैसा निर्भय हो, लक्ष्य जिसका ऊंचा हो, सत्य जिसका ईश्वर हो, व्यसनों से मुक्त हो, जीवन में अनुशासन हो, गुरुजनों पर सम्मान हो,
माता पिता पर श्रद्धा हो, सबके लिए समभाव हो, दीन दुखियों का मित्र हो, सेवा में सदा तत्पर हो, ईश्वर में भक्ति हो, जीवन पूर्ण नैतिक हो, चरित्र जिसका शुद्ध हो, आदर्श युवक ऐसा हो, आदर्श युवक ऐसा हो। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्री रामकृष्णार्पणमस्तु।